नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। आज मी जिला भेटणार आहे तिचे कान इतके तीक्ष्ण आहेत की कुठेही टाचणी जरी पडली ना तरी ते टवकारतात। असं मी नाही, तिचे आई बाबा म्हणतात। आज मी जिला भेटणार आहे ना ती इतकी चिकित्सक आहे की ती खूप प्रश्न विचारते आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिला हवीत तशीच द्यावी लागतात। असं मी नाही, तिचे आई बाबा म्हणतात। मी नेमकं तिच्याविषयी काय म्हणते हे मला तिला भेटल्यानंतरच कळणार आहे। तेव्हा चला भेटूया मिहिकाला। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता, स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा। तुझं नाव काय आहे? मिहिका मयूर जोडपकर। ओहो मिहिका, तू किती क्यूट आहेस ग, मला खूप आवडलीस तू। आणि मी असं ऐकलंय की तू बाहुल्यांची गप्पा मारतेस। हो, बाहुल्यांशी बोलतेस तू? कसं बोलतेस? ही बाहुली, हा, तर तू कसं बोलतेस तिच्याशी? तिथे नंतर तुला झोप आली तर हिला इथे झोपवते। हो, कसं झोपवायचं? हा, असं झोपवते आणि तापवते। हा, कसं कसं करतेस? जरी झोपली नाही ना हा, तर मी चटकीला बोलवते। अरे बापरे, आणि मग? मग नाही तर मी तर झोपली नाही तर तरी चटकी देते आणि बाबा म्हणतो, आई म्हणते माझे दाढ उघड बाबा। मला आधी सांग, चेटकिणीचं काय झालं? काय माहिती का? हा, मी म्हणते मी झोपले बाबा, हा, मग नाही येत चटकी। अच्छा, म्हणजे झोपलं नाही तर चेटकीण येते? हो, आणि जर जेवलं नाही तर कोण येतं? जेवले नाही तर आईच रट्टा देते। जेवलं नाही तर मग आईच येते। आणि मला सांग, तुला सगळेजण अलकापुरीची काय म्हणतात? कोणी मुग्ध हत्यासारखी दिसते म्हणतात। मुग्ध हत्यासारखी दिसते असं म्हणतात? अच्छा, कोणी कोणी मुग्ध हत्यासारखी? कोण आहे ही मुग्ध हत्या? माझी आत्या। मग ती तुझ्यासारखी दिसते का? कशी दिसते ती? 4 दिवस आता तिला बाळ होणार। आई ग, आणि तुला काय वाटतं, मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे? मुलगा होणार। आणि काय नाव ठेवणार असतं मुलाचं? जॉनी। जॉनी। आणि मग त्याच्यावर आपण जॉनी जॉनी येस पप्पा असं गाणं पण म्हणू शकतो? नाही म्हणायचं। आणि तू जॉनीला काय करणार? समज हा जॉनी आहे, हाय जॉनी, हे की जॉनी घे, जॉनी घे, अरे रडतोय, जॉनी रडतोय, घे लवकर, अरे ले रडतोय, आता काय करायचं? जॉनी रडतोय, आता इथे ठेवायचं आणि याला झोपायचं। तुला कुठे फिरायला जायला आवडतं? सिंहगड। वा, आणि सिंहगडला काय आहे? दही मिळतं। का? दही खायचं? मग दही खायला, दही तर बाजूच्या दुकानात मिळतं, एवढं सिंहगड कशाला चढायला पाहिजे दही खायला? नाही, अजून तिथे विंडपॉइंट असतो आणि तिथे वारा असतो, तिथे मी जाते। अरे वारा तर मला फॅननी पण मिळतो, मग सिंहगड कशाला चढायला पाहिजे? कारण तिथे मला दही आवडतं। अच्छा, तुला दही आवडतं? आणि तिथे भजी खायला आवडतं, खेकडा भजी। तिथे खेकडा भजी मिळते? म्हणजे खेकड्याची भजी करतात? आणि खेकड्याची भजी खायची? नाही, मग तो खोटा खेकडा असतो, तिथे लिहिलं असतं, आणि तिथे विंड पॉइंटला खूप वारा असतो, तिथे मी घेते। वा, विंड पॉइंटला वारा असतो? मग तिथे पाऊस का नसतो? कारण ते उन्हाळ्यात असतो पाऊस। आणि तू गोव्याला गेलीस का ग? तिथे पण खूप वारा असतो? नाही, तिथे एवढा मोठा समुद्र असतो, तो आमच्या किल्ले उडलं होते, पाणी सगळं ते किल्ला गेला। ओय गो, मग तुला रडू आलं? नाही। मग काय केलंस तू? मग आम्ही दुसऱ्या किल्ला काढायला गेलो। मग दुसरीकडे पण पाणी आलं आणि दुसरं पण गेलं? नाही, मग तिथे आम्ही खूप लांब केलं तिथे। आणि मग पाणी तिथे आलंच नाही? हो। आणि मग तू समुद्राला उल्लू बनवलं? त्याला कळलं पण नाही ना? मस्त ग। मला सांग, तुला मोठेपणी कोण बनायचंय? केक। हा, केक? कुठल्या रंगाचा? पिंक। आणि फ्लेवर? स्ट्रॉबेरी। वाव, स्ट्रॉबेरी केक बनायचा आहे? आणि मग तू केक झालीस की मग काय होणार? सगळ्यांनी खायचं नाही, ते केकला पाय असतात आणि त्याच्या काय माहिती का, त्याच्या भावलीचे चित्र असणार। पण मग मी तुला खाऊन टाकते, हा केक मला आवडला। नाही, हा नाही केक, अगं मोठी आहे केक।
अच्छा आता नाही का? ओके ओके, मोठी झाल्यावर केक बनणार आहेस. आणि आजी तुला काय हाक मारते? बंडा. बंडा. तू काय बंडा आहेस? आणि आजोबा तुला काय हाक मारतात? खंडू. खंडू. पण मग तू बंडू आहेस का खंड्या आहेस? खंड्या आबा म्हणतात. अच्छा, पण मग तुझी आई तुला आगाऊ बुदला का म्हणते? काय मजेने म्हणते. पण मग तू काय आगाऊपणा करतेस घरात? आगाऊ कोणा काय नाही कळले. मग कशाला आगाऊ बुदला म्हणते आई? पाणी सांडते पाणी सांडते म्हणून ते आगाऊ बुडला म्हणते. आई ग, पण मग तू पाणी सांडू नको, त्याच्यावरून कोणी पडलं तर मग काय होईल? नाही ते पडत नाही माझे आई बाबा पुसतात नंतर. पण मग तू का नाही पुसत? कारण मी काही मावशी नाहीये म्हणून माझ्या आई बाबा पुसतात. अच्छा, पण मग आता तू ह्या बाळाची मावशी झालीस ना? नाही. मग त्या जॉनीची तू मावशी झालीस. नाही. मग कोण? आई. कशी काय? त्याची आई तर ती आत्तू आहे ना. मुग्धा आत्ता जॉनीची आई आहे ना. नाही. मग हिचं बार्बी नाव ठेवलंय मी. हो, आणि तू तिची आई आहेस, मग तिला ओरड ना जरा. नाही ओरडत नाही मी. का? ती ऐकत नाही माझं. ऐकत नाही ती. हा, पण कधी कधी वेळ करते आणि थोडं छान छान वागते. थोडं थोडं चांगलं चांगलं वागतंय ना. आणि मग जर लहान मुलांनी आई बाबांचं ऐकलं नाही तर देव बाप्पा काय करतो ग? शिक्षा देतो. काय शिक्षा देतो त्यांना? पाडतो. पाडतो. आणि मग लागतं. आणि मग तू एकदा खाली गेली होती आणि तुझ्या पायाला बाऊ झाला तर काय झालं होतं? तिने मला खूप पायाला लावलं ना. कोणी? दादी खूप पायाला लावलं म्हणून मी पडली. असं झालं. आणि मग तुला खूप लागलं? अरे बाप रे. तिची जरी खून झाली होती तसं मला आलं. काय 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 झालं तुला? खपली होती तसं मला तिथे असं झालं. पण काय आलं काय त्या खपली मधनं? ती खपली नव्हती. मग? तिथे भाऊ होता पण तिथे रक्त होतं. रक्त होतं. अरे बाप रे. आणि तू आणि खूप रक्त होतं म्हणून त्याला रक्तबंबाळ म्हणतात. काय म्हणतात? खूप रक्त आलं म्हणून त्याला रक्तबंबाळ म्हणतात. हातापर्यंत आलं म्हणून त्याला रक्तबंबाळ म्हणतात. रक्तबंबाळ असं तिने म्हटलेलं आहे. आणि हिच्याकडे सॉलिड शब्दकोश आहे. मगाशी आम्ही गप्पा मारल्या आणि तिने शब्द बंबाळ केलं मला. तुमच्या बाबतीतही असं होतं का? येस येस, अगदीच नक्की. ती बोलायला लागल्यानंतर ती आम्हाला शब्द बंबाळ करते. एक्झॅक्टली आम्ही काय बोललेलं असेल ती रिपीट करते. आणि म्हणजे आम्ही असं कडक खून जातो की काय बोलली मी का. चेटकीण तिने मगाशी चेटकिणीचा रेफरन्स दिलाय. येस, चेटकीण तिला घाबरवण्यासाठी किंवा हे करण्यासाठी आम्ही घाबरते कोणाला नाही, पण तरी आम्ही घाबरवतो. नाही तर आम्ही एका झाडाच्या फांदीनेच मारतो. अरे गो, झाडाच्या फांदीने कोणाला मारतो? प्राण्यांना, वाघाला, मगरीला, वाघोबाला असं मारतो. पण तो वाघोबा आला होता का तुझ्या समोर? तू त्याला मारायला? नाही. मग तो कधीतरी आला तरच मी मारे. बाबाच्या समोर मगर आली होती माझ्या समोर तर बाबाकडे लगेच मी का पटकन आली आणि बाबा म्हणला काय झालं मी का. ती म्हणली तिथे मगर आहे आणि लगेच एका झाडाची फांदी घेतली आणि त्या मगरीला नाकावर मारली. ते फक्त हे खरं असं घडलंय का की मगर आली मग मी का बाबाकडे गेली आणि मग फांदीने नाकावर? आणि नाक होतं का त्या मगरीला? असं होतं. आणि कुठल्या रंगाची होती ग? ग्रीनच होती. ग्रीनच होती. आणि मग ती मगर काय बोलली मग तुला तू मारल्यावर? ती म्हणली आता मी तुला खाऊन टाकणार बाबा असल्यावर. मग तू काय बोललीस? नाही, बाबाने एक फांदीचं आणि ठपाक मारायला. गो, ठपाक मारलं. आणि तिला भूक लागली होती म्हणून मी इकडच्या डब्यातलं खायला दिलं. आणि काय होतं काय तुझ्या डब्यात जे तू मगरी बरोबर शेअर केलंस? आणि बाबाने थोडं तिखट टाकलं त्याच्यात. हा, कशात तिखट टाकलं बाबांनी? त्या पोळीमध्ये आणि दिलं त्या मगरीच्या थोडंसं लांबून दिलं टाकून. आणि मग काय केलं तिने? खाल्लं? हा. आणि तिला तिखट होतं म्हणून काहीतरी ते तिखट काढून टाकलं आणि त्याला गोड लावलं साखर आणि दिली तोंडात. मग तिला गेलं. मग ती खाल्ले आणि मग ती तिखट खाल्ले बोली ओय 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 मला पाणी पाहिजे पाणी पाहिजे. आणि ती पाणी प्यायला पाण्यात निघून गेली. हा. आई गो. आणि मी इकडे खाल्लं नाही. मग ते बोलायला लागलं. मग ते पलीकडे गेले आणि ते सिंगारकडे गेले आणि तिथे भजी खाल्ली. मी दही खाल्लं आणि
संपून जाय. किती गोड. आणि सगळ्यांची लाडकी आहे ना ही एकदम. मिहिका खूप लाडकी आहे, शांत आहे तशी, बडबड खूप आहे, प्रश्न विचारते आणि आपण जे एक्झॅक्टली बोलतो तेच वाक्य ती आपल्याला एक थोड्या दिवसांनी रिपीट टेलिकास्ट सारखंच आपल्याला ती ऐकवते. सळो की पळो करून सोडते. आणि तिला रडली खूप की मी तिला म्हणते की काय झालं तुला एकसारखं खाता पिता ढेकर देता, की आपण एखाद्या वेळेला शांत बसलं किंवा काहीतरी बोललं तिला किंवा काय झालं का तुला शांत बसायला खाता पिता ढेकर देता, अशी एक्झॅक्टली वाक्य ती काही दिवसांनी आम्हाला ऐकवते. आणि म्हणजे आम्हाला की अरे बापरे हे तिला शिकवलंय का आपण. त्यांच्यासमोर काही म्हणलं की ते काही दिवसांनी रिपीट होतच. स्वभाव कसा आहे हिचा? स्वभाव तसा घरामध्ये खोडकर आहे, घरामध्ये दंगामस्ती आपापल्या लोकांची म्हणजे जी नेहमीची माणसं आहेत त्यांच्याशी खूप दंगामस्ती करते, प्रचंड बोलायला आवडतं, सतत बडबड करायला आवडते, वेगवेगळे विषय आवडतात, गोष्टी खूप ऐकायला आवडतात, गाणी वेगवेगळी म्हणायला आवडतात, ऐकायला आवडतात. सध्या पिक्चरमधली गाणी म्हणून त्याच्यावरती डान्स सुद्धा करते, समोर लावलं की त्याच्याप्रमाणे ती म्हणजे फॉलो करते त्यांना. आणि तिचा आवडतीचा हिरो पण आहे. कोण आहे? सलमान खान. वा, तुला का आवडतो? स्ट्रॉबेरी खायला आणि कुल्फी आणि कुल्फी. सलमान खान आवडतो कारण तुला स्ट्रॉबेरी आणि कुल्फी खायला आवडते आणि आईस्क्रीम. आणि आईस्क्रीम पण. आता आपण एक गंमत करायची आहे. मी तुम्हाला काही इंग्लिश शब्द सांगणार आहे, त्याचं भाषांतर तुम्ही मला मराठीत करून सांगायचं किंवा त्याला काय मराठीत म्हणतात हे आठवून सांगायचंय. Okay. आणि तुमच्यापैकी कोण स्कोर करते ते बघूया आता. हा, बेस्ट ऑफ लक. पहिला शब्द आहे हॉस्पिटल. दवाखाना. ओके, अजून एक असं फास्ट इस्पितळ. हो, राईट राईट राईट. रुग्णालय, इस्पितळ, दवाखाना. नाईस. गार्डन. बाग. बाग दोघांनाही बरोबर आहे. रेडिओ आहे तोंडात. आकाशवाणी. येस. तुम्ही ठरवून उत्तर देताय का? नाही नाही. पीनट. शेंगदाणे. येस. पेन. लेखणी. ओहो. हिल. टेकडी. राईट. आता मला तो ऑलमोस्ट स्कोर दोघांचाही सेम झालाय, त्यामुळे लास्ट विचारते. हार्मोनियम. संवादिनी. येस. आणि मला वाटतं बाबा जिंकले. आणि तुम्ही जिंकला आहात तुमच्या बाळाच्या संतुलित आयुष्यासाठी संतुलन आयुर्वेद तर्फे हा स्पेशल बेबी पॅक. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आणि इकडे एक छोटू आहे जी ऑलरेडी स्पर्श वात्सल्याचा मध्ये येऊन गेली आहे. हाय आरोही. हॅलो, तुम्हाला ओळखलं का? आपण एपिसोड केलेला हे ना? किती छान वाटतंय मला. तर तुम्ही रिलेटिव्ह आहात का? नेमकं काय झालं बाबा, माईकवर सांगा. आम्ही भाग घेतला होता या कार्यक्रमात आणि आमचा अनुभव इतका छान होता की मी माझ्या भावाला सांगितलं, हा पुण्याला राहतो, आणि त्याला म्हटलं की तूही तुझे फोटो पाठव. मग मी काही भरपूर बडबडी आहे, तर तिचाही कार्यक्रम झाला तर खूप छान वाटेल. आणि त्याप्रमाणे तुम्ही आलात त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे. आणि बाय द वे या दोघी एकाच दिवशी जन्माला आलेल्या आहेत. म्हणजे मिहिका जी आहे ती सकाळी 6 वाजता आणि आरोही संध्याकाळी त्याच दिवशी सकाळी 8 वाजता. 2 तासाचा फरक आहे फक्त. सो क्यूट. आय एम शुअर मला खूप अभिमानाने आनंदाने माझ्या सगळ्या प्रेक्षकांना सांगावं असं वाटतंय की आरोहीचा एपिसोड झाला आणि मग आरोहीच्या आई वडिलांनी मिहिकाच्या आई वडिलांना सांगितलं, ते रिलेटिव्ह आहेत, की तुम्ही sprsha.vatsalyacha@gmail.com वरती संपर्क करा. आणि आज मिहिका आम्हाला भेटली. इतकी गोडू. व्हेरी नाईस. तर तुम्ही सुद्धा भाग नक्की घेऊ शकता. कूल. आपण आता पुढे जाऊया. म्हणी आहेत मराठीच्या, त्याची काही अद्याक्षरं आम्ही देऊ, त्याच्यावरनं तुम्हाला ओळखायचंय, लवकरात लवकर ओळखायचंय. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. आमचे आईबा खूप हुशार आहेत, मला माहिती आहे. तर पहिली म्हण आहे ERTV. इकडे आड तिकडे विहीर. बरोबर आहे. नाईस. घमासू. घरोघरी मातीच्या चुली. आहा, क्या बात आहे. मी विचार करायच्या आत तुम्ही उत्तर दिलेलं. साजिजाऊ. सासऱ्याच्या जीवावर जावई उदार. ओ, क्या बात आहे. का. दाम करी काम. क्या बात आहे. तुमचं वाचन दांडगं दिसतंय.
न ल स वी. नकटीच्या लग्नाला 1760 लग्न. परफेक्ट आहे, जोरदार टाळ्या. खूप छान बोललात तुम्ही. आणि हिचे आजी आजोबा इकडे आहेत, तर त्यांच्याशी मला बोलायला आवडेल. कसं आहे आमचं पिल्लू? लहानपणापासून इतका लळा लावलेला आहे तिने ना, यांना तर एक अगदी थोडं सुद्धा करमत नाही. इकडून तिकडून आले की वरतून आधून तिला हाक मारणार, बंडा. मी तर तिला बंडा म्हणते, आणि ते हे तिला खंडू खंडू म्हणतात. म्हणतात. आधी आले बाहेरून की आधी खंडू हाक मारणार. बाहेरून कुठून आलं गेलं की आमच्या डोळ्यापुढे फक्त मिहिका असते की हिला काय न्यायचं, हिला काय आवडतं. तिचा पण पहिला प्रश्न तोच असतो, मला काय आणलं. मला आजोबांशी बोलायचंय. काय बोलणार, मोठा प्रश्नच आहे. सरळ बोलल्या ते. तुमचे डोळेच सगळं काही बोलतायत, तुम्हाला काहीच बोलायची गरज नाहीये. ती आजोबांना कुठेही बाहेर जाऊ देत नाही. आजोबा गावाला गेले कुठेही की माईक सांग. ती मला नेहमी म्हणते, निघाले का? पंढरपूरला चालले, आळंदीला चालले, नाशिकला चालले, असं म्हणून ती मग म्हणते ती कुठे जाऊ देत नाही तुम्हाला? हा, जायचं नाही, इथेच थांबायचं. आता पुढच्या पासून तिला घेऊन जात जा. अरे बापरे, पंढरपूरला मी गेलो होतो, ती नाहीच म्हणत होती. मी गेलो 15 दिवसांनी आलो, तेव्हा ती म्हटली तुम्ही जाऊ नका. मी परत आलो ना, तेव्हा ती माझी बोलत नव्हती. पण मग तुम्हाला असं वाटतं का तुमची माऊली तुम्हाला मिळाली? हो. आपण एक गेम खेळायचा आणि बघायचं कोण जिंकणार ते. हा, मग आई बाबा एक गेम खेळणार आहेत आणि मिहिकाला जिंकून देणार आहे झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. आपण खेळणार आहोत एक इंटरेस्टिंग गेम. बॉल चमच्यावरती ठेवायचा आहे, चमचा तोंडात पकडायचा आहे, धावत धावत तिकडे जायचंय, चालत चालत धावत धावत बॉल न पाडता त्या बॉल मध्ये तो बॉल टाकायचा आहे आणि मग पुन्हा तुम्ही इकडे यायचंय, दुसरा बॉल घेऊन जायचाय. जितके जास्त बॉल टाकाल तितके जास्त पॉइंट्स मिळतील. आई की बाबा, कोण जिंकणार? बाबा. बाबा. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. हर्षदा. आता बघूया आई बाबांचा स्कोर काय येते. ओके आई, 1 2 3 4 5 6 7 8 9. बाबा, बेस्ट ऑफ लक बाबा. 1 2 3 4 5 6 7 8 9. बाबा जिंकले. बाबासाठी जोरदार टाळ्या. आणि बाबांनी मिहिकाला जिंकून दिली आहे झी युवा तर्फे ही आकर्षक भेटवस्तू. तर हे होते मिहिकाचे आई बाबा, ज्यांनी तिच्यासाठी शर्यत केली, पण शेवटी जिंकली मिहिका. तुम्हालाही तुमच्या मुलांसाठी असे गेम खेळायचे मग आम्हाला नक्की ईमेल करा. आमचा ईमेल आयडी आहे sparsh.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.